भारतीय हरित क्रांतीचे जनक फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. ऑप्शन बी आहे एम एस स्वामीनाथन. ऑप्शन सी आहे हरिगोविंद खुराना. ऑप्शन डी आहे साम पित्रोदा. तर ह्या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन बी एम एस स्वामीनाथन. तर भारतामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी 1960च्या दशकात हरित क्रांती राबवली, ज्याचे श्रेय डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजेच लार्जेस्ट ग्लँड कोणती आहे? ऑप्शन ए आहे स्वादुपिंड पॅनक्रियाज. ऑप्शन बी आहे यकृत लिव्हर. ऑप्शन सी आहे पिट्युटरी ग्लँड. ऑप्शन डी आहे थायरॉइड. या प्रश्नाचं उत्तर आहे, योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यकृत म्हणजेच लिव्हर. स्पष्टीकरण बघा, यकृत ही मानवी शरीरातील वजन व आकारमानानुसार सर्वात मोठी ग्रंथी आहे, जी पित्त निर्मितीचे व चयापचनाचे महत्त्वाचे कार्य करते. तर तशाच प्रकारे सर्वात लहान अंतस्रावी ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत ज्ञानेश्वरांची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए आहे आळंदी. ऑप्शन बी आहे आपेगाव, हे आहे छत्रपती संभाजीनगरला. ऑप्शन सी पैठण. ऑप्शन डी आहे देहू. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपेगाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर. संत ज्ञानेश्वरांचा जन्म छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव येथे गोदावरी नदीच्या काठावर झाला होता. आळंदी ही त्यांची संजीवन समाधी व कर्मभूमी आहे. प्रश्न क्रमांक 4, मानवी रक्ताचा सामू म्हणजे पीएच व्हॅल्यू अंदाजे किती असतो? ऑप्शन ए आहे 6.4. ऑप्शन बी आहे 7.4. ऑप्शन सी आहे 8.4. ऑप्शन डी आहे 6. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 7.4. ह्याचं स्पष्टीकरण बघा, मानवी रक्ताचा सामू म्हणजे पीएच व्हॅल्यू हा 7.35 टू 7.45 च्या दरम्यान असतो. म्हणजेच मानवी रक्ताचे स्वरूप हे किंचित अल्कधर्मी म्हणजेच अल्कलाईन असते. साईडला आपल्या शरीरातील जेवढे आहे बॉडी पार्ट्स आहे इंटरनली त्याचे पूर्ण पीएच व्हॅल्यूज मेन्शन केलेले आहे. वनस्पतीमध्ये पाण्याचे वहन ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर शरीराच्या इतर भागात करण्याचे महत्त्वाचे कार्य कोण करते? ऑप्शन ए आहे फ्लोएम. ऑप्शन बी आहे झायलम. ऑप्शन सी आहे पर्णरंध्र आणि डी आहे हरितद्रव्य. याचं योग्य आन्सर आहे झायलम. स्पष्टीकरण बघा, वनस्पतींमध्ये मळांनी शोषून घेतलेले पार्ण आणि खनिज वरच्या भागापर्यंत पोहोचण्याचे काम झायलम म्हणजे जलवाहिनी करते, तर पानांनी तयार केलेले अन्य सर्व भागाला पोहोचण्याचे काम फ्लोएम म्हणजेच अन्नवाहिनी करते. पुढील प्रश्न बघा, भारताच्या संविधानात मार्गदर्शक तत्वे ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानाकडून स्वीकारण्यात आली आहे? ऑप्शन ए आहे ब्रिटन. ऑप्शन बी आहे आयर्लंड. ऑप्शन सी आहे अमेरिका अँड डी आहे कॅनडा. ह्या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे आयर्लंड, ऑप्शन बी. तर भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात कलम 36 ते 51 समाविष्ट असलेली मार्गदर्शक तत्वे आयर्लंडच्या संविधानाकडून घेण्यात आली आहेत. पुढील प्रश्न बघा, मानवी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण म्हणजेच प्युरिफिकेशन ऑफ ब्लड करण्याचे मुख्य कार्य शरीरातील कोणत्या अवयवाद्वारे केले जाते? ऑप्शन ए आहे यकृत म्हणजेच लिव्हर. ऑप्शन बी आहे हृदय हार्ट. ऑप्शन सी आहे मूत्रपिंड किडनी. ऑप्शन डी आहे फुफ्फुस लंग्स. तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन सी मूत्रपिंड किडनी. स्पष्टीकरण बघा, शरीरातील
टाकाऊ पदार्थ उदाहरणार्थ युरिया, क्रिएटिनिन रक्तामधून गाळून रक्ताचे शुद्धीकरण करण्याचे आणि विज्ञानाच्या भाषेत रक्त काढण्याचे कार्य मूत्रपिंड म्हणजेच किडनी करते. फुफ्फुस हे रक्तातील कार्बन डायऑक्साईड काढून ऑक्सिजन मिसळण्याचे काम करते. पुढील प्रश्न बघा. कास पठार हे जैवविविधतेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन ए आहे पुणे, ऑप्शन बी आहे सातारा, ऑप्शन सी आहे कोल्हापूर, ऑप्शन डी आहे सिंधुदुर्ग. याचं योग्य आन्सर आहे सातारा. तर फुलांचे पठार म्हणून जगप्रसिद्ध असलेले कास पठार हे सातारा जिल्ह्यात आहे. युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. तर उत्तर प्रदेशातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाला भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. पुढील प्रश्न बघा. डायनॅमो या उपकरणाद्वारे ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये होते? ऑप्शन ए आहे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये, बी आहे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये, ऑप्शन सी आहे उष्णता ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेमध्ये आणि डी आहे रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये. याचं योग्य आन्सर बघा ऑप्शन ए यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये. तर डायनॅमो किंवा जनरेटर हे यंत्र यांत्रिक ऊर्जेचे म्हणजेच मेकॅनिकल एनर्जी चे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करते. पुढील प्रश्न बघा. जागतिक ओझोन दिन म्हणजेच वर्ल्ड ओझोन डे दरवर्षी खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन ए आहे 5 जून, ऑप्शन बी आहे 16 सप्टेंबर, ऑप्शन डी आहे 22 एप्रिल, ऑप्शन सी आहे 22 एप्रिल, डी आहे 21 जून. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 16 सप्टेंबर. तर ओझोन थराच्या संरक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून पाळला जातो. तर 5 जून रोजी पर्यावरण दिन असतो. थँक यू.